नमस्कार, मी अश्विनी. मी आज तुम्हाला शिरवाळे करून दाखवणार आहे. कोकणात केला जाणारा पदार्थ आहे हा. हमखास कोकणात करतात हे. शिरवाळे म्हणतात तिला कोकणामध्ये. इथं शहरामध्ये त्याला शेवया म्हणतात सर्वजण. तर हे मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यासाठी मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. 1 वाटी भरून घेतलं आहे तांदळाचं पीठ. तर हे मी आधी उकड काढून घेणार आहे. जसं आपण मोदकाला उकड काढतो तसंच काढायची उकड त्याची. 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. मी दाखवते तुम्हाला पाणी घेताना. मी त्याच वाटीने घेते बघा. 1 वाटी पाणी घेते मी. 1 वाटी. आता यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे चवीपुरते आणि उकड काढून घेते. तुम्हाला मी पीठ उकडताना दाखवते, भागवताना. पीठ आम्ही भागवतो असं म्हणतो त्याला. तर दाखवते मी तुम्हाला त्यावेळी. पाण्याला उकळी आली आहे. मी आता मीठ टाकते त्यामध्ये. थोडंसं चवीपुरते मीठ टाकायचं. आणि ते पीठ मगाशी दाखवलेलं ते पीठ टाकायचं त्याच्यामध्ये. आणि ते मिक्स करून घ्यायचं. आता मी गॅस बंद करणार आहे आणि हे असं झाकून ठेवणार आहे 10 मिनटासाठी. पीठ आपलं मुरतं आहे तोपर्यंत आपण रस करून घेऊया. शेवयांबरोबर लागणारा आपण खातो शेवयांबरोबर रस तो. त्यासाठी मी इथं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी आणि हे मी आता मिक्सरला लावून घेणार आहे. तर त्यामध्ये मी वेलची टाकते. हे बघा 4-5 वेलची आहे. त्यानंतर जिरं टाकणार आहे मी त्यामध्ये. हे बघा अर्धा चमचा जिरं. आणि थोडीशी हळद. हे सर्व आता मी मिक्सरला लावून घेणार आहे आणि त्यामध्ये मी गूळ मिक्स करणार आहे. तर मी हा रस काढून घेतला आहे बघा खोबऱ्याचा, ओल्या नारळाचा. मी तो मगाशी दाखवला तो. आता त्यामध्ये मी घालणार आहे गूळ आणि चवीपुरते मीठ. आधी मीठ घालते मी. थोडंसं किंचित घालायचं चवीपुरते. आणि त्यामध्ये आता गूळ घालूया आपण. हे बघा हे मी एवढा गूळ घालते त्यामध्ये. गूळ आपल्या आवडीनुसार घालायचं. किती पाहिजे तेवढं. जेवढं तुम्हाला गोड पाहिजे असेल ना तेवढं घालायचं. आणि व्यवस्थित हे मिक्स करून ठेवून द्यायचं बाजूला. फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल कारण खूप छान लागतं ते थंड थंड मस्त रस हा. आता हे पूर्ण वितळून घेऊन मी बाजूला ठेवून देते आणि शेवया करायला दाखवते तुम्हाला करताना. पीठ आपलं थंड झालं आहे व्यवस्थित. आता मी एका परातीमध्ये काढून घेते हे सर्व. आता हे छान मी मळून घेणार आहे व्यवस्थित. थंड झालं आहे ते व्यवस्थित. आता थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहे मी. हे व्यवस्थित मळून घेते मी आधी आणि मग तुम्हाला दाखवते. मी पीठ मळून घेतले बघा आणि हे असे गोळे करून घेतलेत. आता हे मी परत उकळत्या पाण्यामध्ये म्हणजे गरम पाणी करणार आणि त्याच्यामध्ये उकळत ठेवणार आहे. आणि उकळताना दाखवते मी तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मग आपण ते शेवया काढून घेणार आहेत. मी पाणी उकळत ठेवलं आहे बघा. त्यामध्ये मी हे टाकते आता. हे थोडे उकळून घेणार आहे मी आणि त्यानंतर मी शेवयाच्या सोऱ्यामध्ये ते घालणार आहे. हे थोडं उकळलं की मग घेणार आहे मी. हे बघा हे मी जे गोळे टाकले होते ते शिजलेत बघा छान. आता हे वरती आलेत शिजून. हे असे वर आले शिजून की समजायचं की ते शिजले. आता हे आपण काढून घेऊया.
आता मी गॅस बंद करते. मी इथं चकलीचा सोऱ्या घेतला आहे, त्यामध्ये मी घालणार आहे आता. आणि शेवाची जी गाळणी असते ती लावली आहे मी त्याला. त्यामध्ये मी आता हे गोळे घालते. गरम आहेत जरा, त्यामुळे जरा थंड होते ते. त्याच्यामध्ये आता आपण हे लावून घेऊया. आणि आता मी शेवया गाळते. मी इथं केळीचं पान घेतलं आहे आणि त्याच्यावर मी आता शेवया पाडते. हे बघा, हे असे पाडून घ्यायचे सर्व शेवया. मी आता पाडून घेते सर्व आणि नंतर तुम्हाला दाखवते. आणि हे गरम असल्यामुळे मी ह्याला टिश्यू पेपर लावला आहे, हात भाजत होता म्हणून. आता मी सर्व करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. झालेत बघा, सर्व शेवया करून झालेत माझ्या. आणि खूप छान झालेत, मस्त एकदम. बघा तुम्ही, सुटसुटीत झालेत एकदम. आपल्याकडे इथं तर काय आपल्याला तो साचा भेटत नाही. आपल्या कोकणात साचा असतोच शिरवाळ्याचा, पण इथं काय भेटत नाही. तर आपण चकलीच्या साच्यामध्ये बनवू शकतो सोऱ्यामध्ये. तर हे नारळाचा रस आणि शेवया खूप छान झालेत. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ शिरवाळ्याचा, तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आवडला असलाच व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.